हॅलो, आज आपण बोलणार आहोत स्क्रीन टाईमबद्दल. जर मुलाला ऑटिझम आहे आणि जेव्हा तुम्ही त्याला एका थेरपिस्टकडे किंवा डॉक्टरांकडे घेऊन जाता, तेव्हा सांगितलं जातं की आता तुम्ही स्क्रीन टाईम बंद करा. त्याला स्मार्ट स्क्रीन टाईम देऊ शकता. आता स्मार्ट स्क्रीन टाईम काय? तर एखादा व्हिडिओ तुम्ही लावला आहे जो की एज्युकेशनल असेल, गुड बिहेवियरचा असेल, और एखादं कोणतंही सॉन्ग असेल, पण तुम्ही त्याचा ऑडिओ बंद करा आणि त्या ऑडिओऐवजी तुम्ही जे काही स्क्रीनवर गोष्टी चालल्यात त्या तुम्ही एक्सप्लेन करा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही ABCD लावली आहे तर तुम्ही स्वतः ABCD बोलून दाखवा, किंवा जर सॉन्ग लावलं आहे तर तुम्ही ते स्वतः गा. रादर एखादा जर तुम्ही बिहेवियरचा व्हिडिओ लावला तर तुम्ही ते एक्सप्लेन करा की गुड बिहेवियर्स काय असतात. स्मार्ट स्क्रीन टाईम जो की 5 ते 10 मिनटाचा असेल तो तुम्ही फॉर रिइन्फोर्समेंट म्हणून वापरू शकता. जेव्हा तुम्ही स्मार्ट स्क्रीन टाईम वापरताय तेव्हा तुमचा चाइल्ड आणि पॅरेंटचा बॉन्ड चांगला होईल. अगेन तुमचं तो आय कॉन्टॅक्ट करेल, तो कम्युनिकेशन करायला ट्राय करेल. तर जर तुमचं बाळ अजिबातच स्क्रीनशिवाय राहत नाही आहे तर दिवसातून 5-1 मिनटाचा स्क्रीन टाईम जो की स्मार्ट स्क्रीन टाईम तुम्ही त्याला देऊ शकता.